नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तुमची दिवाळी यंदा अधिकच खास ठरणार आहे, कारण तुमच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकार जुलै 2026च्या महागाई भत्त्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे आणि चर्चा अशी आहे की यावेळी वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते। नक्की किती वाढणार तुमचा पगार आणि कधी होणार अधिकृत घोषणा, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। डीए वाढीची शक्यता। जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या डीएच्या वाढीबाबत सध्या प्रचंड उत्सुकता आहे। आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्त्यात 3 ते 4% वाढ होऊ शकते। जरी सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा व्हायची असली तरी ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे। डीए म्हणजे काय? अनेकांना प्रश्न पडतो की हा डीए नक्की काय आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर वाढत्या महागाईचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये म्हणून सरकार त्यांच्या बेसिक पगारावर ठराविक टक्केवारीने हा भत्ता देते। पेन्शनधारकांसाठी याला डिअरनेस रिलीफ म्हणजे डीआर असे म्हणतात। फक्त पगारच नाही तर खूप काही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाढीचा परिणाम फक्त तुमच्या हातात येणाऱ्या पगारावरच होत नाही, तर त्यांचा थेट फायदा तुमच्या पीएफ, ग्रॅज्युएटी आणि पेन्शनच्या हिशोबातही होतो। म्हणजेच ही वाढ तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक लाभ देणारी घोषणा आहे। घोषणा कधी? सरकारी नियमानुसार सरकार वर्षातून 2दा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये AICPI इंडेक्सनुसार आढावा घेते। साधारणपणे जुलैचा निर्णय ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाहीर केला जातो, त्यामुळे दिवाळीपूर्वी ही आनंदाची बातमी येण्याची शक्यता दाट आहे। गेल्या वेळी सरकारने 2% डीए वाढवला होता, ज्यामुळे 58 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला होता। पण यावेळची 3 ते 4% शक्यता पाहता तुमच्या खात्यात किती रक्कम येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।